नवरा हा प्राणी जसा गृहीत धरलेला असतो किंवा जवळचा मित्र हा गृहीत धरलेला हो. असतो, तशी ही इमोशन आहे ना, ती थोडीशी गृहीत धरलेली आहे. जोपर्यंत दुःख येत नाही, जोपर्यंत अँक्झायटी येत नाही, स्ट्रेस येत नाही, ताण येत नाही, तोपर्यंत मी असं म्हणतो, की मी आनंदी आहे की नाही, तर मी न्यूट्रल आहे असं मला वाटत असतं. पण खरं तर आपण आनंदीच असतो. प्रत्येकाची स्टाईल आहे आनंद व्यक्त करण्याची. बाळगायची, कॅरी करण्याची. हं, मी माझा आनंद कसा कॅरी करावा हे मी ठरवणार ना. हं. म्हणजे मी कदाचित हे काय इतके वृक्ष राहतात, तोंड इस्त्री केलेली असतात, पण तो माणूस आनंदी असू शकतो. कोणी हो, सांगितलं तुम्हाला, की त्यांनी असं कायम असं करत राहावं हो. किंवा कायम करत राहणारा माणूस दुःखी असूच शकतो. त्या मोमेंटचा आनंद घ्यायचा विसर कधी पडतो, हं, की जेव्हा मी पुढचाच विचार करत राहतो किंवा मागे असं झालं होतं बरं का, हं, मग आता पण असं झालं तर, हं. ते वाक्य मी अर्धवट सोडलं ना, की मला भीती वाटायला लागते. म्हणजे खरं तर इकडे भीती ही आनंदाची नसून त्याच्यानंतर येणाऱ्या दुःखाचीच जास्त आहे. मला कोणीतरी दुसरं हॅपी बनवून देईल. रेडीमेड हवाय मला हॅपीनेस. हं. हे मिथ आहे. हे खरं नाहीये. तुम्हाला हॅपी व्हायचंय? व्हा. इतकं सोपं उत्तर आहे त्याचं. तुमचं तुम्हीच व्हायला हवंय ते. माझ्या आनंदाचा विचार करणं ही लक्झरी नाहीये. हं. माझ्या आनंदाचा विचार करणं ही गरज आहे. फॉलोड बाय दुसऱ्यांचे आनंद पण लक्षात घेणं. हॅलो, नमस्कार. मी ओमकार जाधव आणि खुसपूसच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. 10 ऑक्टोबरला मेंटल हेल्थ डे जगभरात साजरा केला जातो आणि त्या अनुषंगानं मेंटल हेल्थवर काहीतरी करूयात असा विचार होता. म्हणून म्हटलं इतर काही करण्यापेक्षा म्हणजे इतर काही हे डिफाईन करतो. कारण ज्या वेळेस मेंटल हेल्थबद्दल बोललं जातं त्या वेळेस आपण प्रामुख्यानं मेंटल डिसऑर्डर्सबद्दल फार चर्चा करतो. त्यामुळे डिप्रेशनबद्दल बोललं जातं, स्किझोफ्रेनिया हे वेगवेगळ्या आजारांबद्दल बोललं जातं. पण मेंटल हेल्थ आपण ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस ते मेंटलमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा गाभा असलेला त्याचे इमोशन्स जे आहेत, त्याच्या भावना आहेत, त्याबद्दल फार चर्चा एक्सप्लिसिटली होत नाही. तर ती एक-एक भावना समजून घेण्याचा प्रयत्न आपण खुसपूसच्या या छोट्या सब सीरीजमध्ये करणार आहोत. तर त्यामध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत अनया निसळ. अ, नमस्कार. नमस्कार. त्या गेली 17-18 वर्ष प्रॅक्टिस करत आहेत सायकॉलॉजीमध्ये. त्यांचा स्वतःचा आता रिसर्च सुरू आहे पॉझिटिव्ह सायकॉलॉजी म्हणजे आनंद खरं तर त्या आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात राइट. आता आणि आपण त्यांच्यासोबतच हा आनंद काय आहे, हे इमोशन, ही भावना हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर वेलकम थँक यू, थँक यू. सुरुवातच मला वाटतं इथूनच करायला पाहिजे हं, आपण, की आनंद मुळात हं, आहे काय आणि कसा तो व्यक्तिनिरूप बदलतो. म्हणजे हं, आपल्याला हे तर माहिती आहे, की एखादी गोष्ट केल्यानंतर हं. जेवढा आनंद मला मिळेल, तो कदाचित माझ्या मित्राला मिळणार नाही. त्याच्यामुळे ते खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक असू शकेल. हे खूप व्यक्तिसापेक्ष असू शकेल, त्या आनंदाची व्याख्या प्रत्येकाची. पण काय आहे नक्की आनंद म्हणजे काय आहे? अ, आनंदाचा शोध ना फार पूर्वीपासून फिलॉसॉफीमध्ये किंवा सायकॉलॉजीमध्ये हं, असा घेतला गेला आणि खूप वेगवेगळ्या डेफिनेशन्स केल्या गेलेल्या आहेत. तर अरिस्टॉटलनी पहिली डेफिनेशन जी सुरुवातीला केली, की आनंदी म्हणजे काय किंवा हॅपीनेस असा हं, कशात शोधावा किंवा असं. तर डेफिनेशन्स खूप जरी असल्या ना, तरीसुद्धा तो अजून पूर्ण एका डेफिनेशनमध्ये मावेल असा घटक हं, होतच नाहीये. पुरून उरतोय आणि म्हणजे काय म्हणू आपण वाहतोय हं, असा घटक आहे आनंद हा. मी जर व्याख्या करायची म्हटलं तर मला असं वाटतं, की ती एक खूप पर्सनल गोष्ट आहे हं, आणि ज्याला सब्जेक्टिव्ह गोष्ट असं म्हणूयात. हं, जसं तू आत्ता म्हणालास, की प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी असणार आहे हं, आनंदाची, पण तरीसुद्धा त्याला एक कॉमन काहीतरी आहे, हं. ॲब्स्ट्रॅक्ट आहे. तर मी असं म्हणेन, की ह्याला आपण वृत्ती म्हणू शकू. आनंदी असण्याची वृत्ती असायला लागते. हो. आणि वृत्तीतला आनंद आणि आनंद म्हणजे काय? तर खूप, खूप, खूप पॉझिटिव्हिटीनी भरलेल्या गोष्टी आणि ज्याच्यामुळे मला छान वाटतं. हं, जगायला मज्जा येते. हं. आणि मग सुख प्रशांत दामलेंचं गाणं "सुख म्हणजे नक्की नक्की काय काय असतं?" असतं? किंवा "सुखी माणसाचा सदरा." या सगळ्यातनं माणूस ते शोधत, शोधत, शोधत आलेला आहे आणि हं, ही स्वतःची स्वतः ठरवायला पाहिजे, की मला आनंद कशात वाटतोय आणि तू म्हणालास तसा आनंद म्हणजे काय? हं, तर माझं परसेप्शन आहे त्याच्यामध्ये, माझी वृत्ती आहे, मी गोष्टी कशा घेतो आहे, कशा बघतो आहे, हं. या सगळ्या गोष्टी आहेत आणि पॉझिटिव्हिटीनी खचाखच भरलेलं पॅकेज आहे ते. ओके, ओके. आणि
हे भरलेलं पॅकेज हा अशा अर्थाने म्हणते मी की निगेटिव्ह गोष्टी पण चालू असतात, हं, पण फोकसिंग ऑन पॉझिटिव्ह आणि त्यातनं जन्म घेतो तो हॅपीनेस असं हं, वाटतं मला. हं, हं. आणि जेव्हा जेव्हा हॅपीनेसवर बोललं जातं तेव्हा तेव्हा अ, एका श्रोत्यांनी एकदा सांगितलं होतं आणि ती असं म्हटली होती की तू जेव्हा बोलतेस ना तेव्हा मला गुलमोहराने भरलेलं झाड डोळ्यासमोर येतं. आणि मला असं वाटलं की हॅपीनेस हा अशाच सारखा काहीतरी आहे की छान आहे, खूप छान आहे आणि हो. त्याचा कीस आपण चांगल्या ह्यानी पाडायचा ठरवला, तर मग मला वाटतं पॉझिटिव्ह इमोशन्सनी भरलेलं, फ्लरिशिंग सेल्फनी भरलेलं, हं, माझ्या ॲबिलिटीजचा मला अंदाज असणं, सारख्या गोष्टींनी भरलेलं आणि मला खूप मोटिव्हेटेड वाटणारी अशी ती भावना आहे हं. आणि जी इनर प्रोसेस आहे. ओके. आत्ता आपण ह्या उदाहरणांबद्दल पण बोलत होतो ना. खरं तर की जितकी इनर प्रोसेस आहे, आपण मगाशी पण पॉडकास्ट सुरू होऊ द्या आणि होण्याआधी याबद्दल बोलत होतो. तर अ, खूप डिझायर्ड इमोशन आहे हे. हे हं, हवं-हवंच आहे. म्हणजे हं, मला इतर इमोशन्स जे मी आयुष्यात जातो, ते खरं तर गरज नाहीये ते डिझायर्ड असणं. हं. म्हणजे मला नाही वाटत ठरवून की मला दुःखी व्हायचंय. मला नाही वाटत ठरवून की मला आता अपराधीपणाची भावना हवी आहे. पण हे इतकं डिझायर्ड आहे, की हं, प्रत्येकाला त्या पॉइंटपर्यंत पोहोचायचंय. हं, मला ते एक्सपिरियन्स करायचंय आणि मला हं, तिथेच राहायचंय. आणि त्याच्यामुळे सगळे इतर प्रॉब्लेम्स होतात. तर नक्की असं काय घडतं आनंदामध्ये, की ते हं, आपल्याला पुन्हा हवं-हवंसं वाटतं? हं. आनंदामध्ये काय घडतं, तर सगळ्यात गृहीत धरलेली भावना आहे ती. हं. म्हणजे नवरा हा प्राणी जसा गृहीत धरलेला असतो किंवा जवळचा मित्र हा गृहीत धरलेला हो. असतो, तशी ही इमोशन आहे ना, ती थोडीशी गृहीत धरलेली आहे. हं, जोपर्यंत दुःख येत नाही, जोपर्यंत अँक्झायटी येत नाही, स्ट्रेस येत नाही, ताण येत नाही, तोपर्यंत मी असं म्हणतो, की मी आनंदी आहे की नाही, तर मी न्यूट्रल आहे असं मला वाटत असतं. पण खरं तर आपण आनंदीच असतो. हं, आपल्याला तो ओळखता येत नाही. हं. मला असं वाटतं, की काय रुटीन चाललंय माझं. त्यात होणारे जे छोट्या-छोट्या आनंदाच्या गोष्टी आहेत. दुःख कसं असं काहीतरी समोर धाडकन येतच हं. किंवा अँक्झायटी कशी मला ओळखता येतेच. हॅपीनेस मला ओळखता येत नाही. कारण तो दरवेळी लाऊड असेल असं नाहीये. दरवेळी ओके. दृश्य असेल असं नाहीये. हं, म्हणजे आज मी सकाळपासून काय केलं? असं जर मी विचार केला तर रुटीन झालं माझं. रुटीन झालं म्हणजे मी न्यूट्रल गिअरला होतो का? हं, तर न्यूट्रल गिअर म्हणजे आनंद का? समाधान का? तर मला आतून मी कसं आहे? मी स्थिर आहे, हं, मी शांत आहे, मला समाधानी वाटतंय मी जे काही करतोय त्याच्याबद्दल. हा एक एक रूप झालं हं आनंदाचं. हं, मला भयंकर एक्साइटेड आहे मी कशासाठी तरी हं, आणि ते पूर्ण होईपर्यंत मला आज छान नाही वाटत आहे, छान नाही वाटत आहे. या स्टेटला काय म्हणणार? याला कुठल्या भावनेचं नाव देणार आपण? हं, तर ही जर्नी टुवर्ड्स हॅपीनेस आहे. हं, हं, ही प्रोसेस आहे हॅपीनेस सुरू व्हायची, सुरू करण्याची आणि मला वाटतं ती किल्ली आपल्या हातात आहे. हं, आणि ती किल्ली मी लावतोय का? मी त्या प्रोसेसचा पण तेवढा आनंद घेतोय का? हं, तर मग ती हॅपी स्टेट ही गृहीत धरलेली गोष्ट नाही होणार आहे. हं, हं. बॉडीमध्ये काय चेंजेस होतात? म्हणजे फिजिओलॉजिकली हं, काय होतं स्पेसिफिकली, हं, ज्यामुळे ती एक स्पेसिफिक स्टेट पण तुमचं हं, शरीर किंवा तुमची बॉडी मागते, की मला आता हे कर. म्हणजे हं, जसं आपल्याला भूक लागते त्यावेळेस माहीत हं, असतं, की मला आता भूक लागली आणि मला हं, जेवण्याची गरज आहे. हं. तसं फिजिओलॉजिकली काय होतं ज्यावेळेस तुम्ही आनंदी असता, की ते अचीव्ह करण्यासाठी तुम्ही सतत झगडता? एक शब्द आपण ऐकला होता, मला वाटतं गांधींच्या म्हणजे संजय दत्त आणि गांधींचा कुठला सिनेमा होता तो? मुन्ना भाई? मुन्नाभाई एम-बी-बी-एसमध्ये, की केमिकल लोचा. हं, तर तो जो केमिकल लोचा आहे, तो अँक्झायटी स्ट्रेससाठी जसा काम करतो ना, हं, तसंच सिरोटिनिन किंवा डोपामाइन हे जे ते स्त्रवणं हं. याचा खूप जास्त संबंध आहे हॅपी स्टेटसाठी. ओके. आता पुन्हा मी स्टेट म्हणतीये बरं का. म्हणजे स्टेट आणि ट्रेट हे वेगवेगळं करूयात. म्हणजे हं, बार्बराचा जो काही रिसर्च आहे हॅपीनेस संदर्भातला, तो स्टेट संदर्भातला आहे. म्हणजे काय? तर ती म्हणते, "आज सकाळी उठा आणि विचारा स्वतःला, हं, की आज दिवसभर मी काय करणार आहे?" आणि इट शुड बी टुवर्ड्स हॅपीनेस. हं, आणि संध्याकाळी परत विचारा, "आज मला हॅपी वाटलं का?" हा झाला हं, स्टेट. हं, पण सेलिग्मन सारखा सायकॉलॉजिस्ट आहे किंवा आपल्या उपनिषदांमध्ये किंवा आपल्या सगळ्यामध्ये जो परमानंद, हं, हं, अत्यानंद हं. या ज्या टर्म आहेत, त्या कशाकडे नेतात? तर त्या ट्रेटकडे नेतात. तुमची ओके. वृत्ती. तुम्ही आनंदी वृत्तीचे व्हायला हवे आहात. हं, मग आपल्याला कशाची काळजी घ्यायला पाहिजे? तर माझे हे जे सगळे हॅपीनेसचे हार्मोन्स आहेत, हं, ते स्त्रवण्यासाठी माझं काहीतरी झालं पाहिजे. हं.
मग ते मेडिटेशन असेल किंवा माझा एक्सरसाइज असेल. हम्म. खूप वेळा असं होतं की डिप्रेस्ड वाटतंय, लो वाटतंय, तुम्ही एक्सरसाइज करा आणि तुम्हाला छान वाटायला लागेल. हम्म. हे छान वाटणं म्हणजे हॅपीनेस आहे. हम्म. किंवा बरोबर. मला कशाचा तरी आनंद, आता समजा काहीतरी मी ठरवलेलं आहे करायचं, अचीव करायचं, ज्याच्यासाठी मी खूप कष्ट घेतले. कष्ट घेणं हा हॅपीनेस आहे का? नाही खरं तर. पण त्याचं एंड प्रॉडक्ट जे आहे हम्म. ते मला हॅपीनेस देणारं आहे, तिथपर्यंत मला पोचायचंय. हम्म. तर ही प्रोसेस कष्टाची जी आहे ती मला आनंदाने साजरी करता यायला पाहिजे. हो. तर मला तो ऑथेंटिक हॅपीनेस छान वाटेल. हम्म. आता दुसरं एक उदाहरण बघूयात, की मी काहीतरी ठरवलंय. मी ती प्रोसेस खूप एन्जॉय केली हां, की अरे हां, मला हे मिळवायचं आहे हो. म्हणून एन्जॉय केलेली प्रोसेस आहे. पण ते तसं झालंच नाहीये. हम्म. व्हॉट नेक्स्ट? हो. जे इथे थांबतात ना, त्यांची हॅपीनेसची जर्नी थांबते. हम्म. ते असं म्हणतात, की एवढं केलं राव, काय मिळालं त्यातून? हो. काही नाही होत आहे. सोडून देऊयात. पण मी रिट्राय करतोय का? मी मेहनत घेतोय का, की हॅपीनेस हा मला जनरेट करायचा आहे? हम्म. मला जनरेट करायचा आहे. मी अंडरलाईन करीन ही गोष्ट, की हॅपीनेस ही बाहेर शोधायची गोष्ट नाहीये. ती मी जनरेट करायला लागते हम्म. आणि मला शोधायला लागतं, की मला हॅपी कशात वाटतंय. ओके. आपण दुःखाच्या बाबत पण हे खूप वरवर बोलतो, की ओढावून घेतलेलं दुःख, हं. की काय ओढून घेतलेलं दुःख हं. आहे ते वगैरे. तसा आनंद पण ओढवून घेता येतो का? ओढून घ्यायलाच पाहिजे रादर, आणि त्याबद्दल ना सजग राहणं गरजेचं आहे. हम्म. म्हणजे मी समजा माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर पार्टीला गेले, मी फोटो टाकले, स्टेटस टाकले अगदी हम्म. छान छान, आणि कशी मी हॅपी आहे सगळं एक्सप्रेशन लेवलला दाखवलं, आणि आल्यावर मला वाटलं की माझा वेळ वाया गेलाय, मला मज्जाच नाही आली आहे. हम्म. तर पुढच्या वेळी मी ते करावं की नाही करावं हा डिसिजन मला घेता येणं, हम्म. हे ओढावून घेणं असू शकतं. हो. हो. आणि मग ते जर मला नाही आवडत आहे, तर मला काय बरं आवडतंय? हम्म. हा तो सर्च फॉर हॅपीनेस असू शकतो. हम्म. आणि हम्म. मग त्याला वेळ लागणारच आहे. मला ओके. एक्सप्लोअर करायलाच लागणार आहेत गोष्टी. हम्म. आणि फॉर व्हॉट? आनंद गृहीत न धरता तो जनरेट करता येणं गरजेचं आहे. हम्म. आणि इथे अजून एक गोष्ट वाटते मला, की मी जे आता म्हणलं, की पार्टीला जाऊन मला आनंद वाटतोय की नाही, हा प्लेजरशी रिलेटेड भाग आहे. हम्म. शॉर्ट टर्म त्यावेळी मला काय वाटतंय, त्यावेळी मला छान भारी वाटतंय का, हम्म. मला छान वाटतंय का, हा शॉर्ट टर्म भाग आहे. आणि लाँग टर्म, ज्याला सेलिग्मननी अतिशय छान नाव दिलं आणि मला फार आवडतं, ऑथेंटिक हॅपीनेस. हम्म. आणि मग तो ऑथेंटिक हॅपीनेस काय आहे बरं? तर मी काहीतरी जो मला दीर्घकाळ आनंद देईल असा हॅपीनेस निर्माण केलेला आहे. ओके. तो आलेला नाहीये, मी तयार केलेला आहे मी तो. तयार केलेला आहे आणि ओ. ज्याच्यासाठी मी वाट पाहिलेली आहे. हो, म्हणजे ते क्युरेटेड हॅपीनेस आहे, जो तुम्ही स्वतःला द्यायचं हे ठरवलंय आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाय. एक्झॅक्टली. आणि त्यामध्ये त्याला हम्म. ना आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या समाधानाची खूप जास्ती छटा आहे. ओ. की हम्म. एंड ऑफ द लाईफ 60व्या वर्षी जर मला कोणी विचारलं, की मी आयुष्यामध्ये काय मिळवलं? तर मी आनंद मिळवलेले सांगायला आले हम्म. पाहिजेत. म्हणजे मी काय बरं केलं आयुष्यात येऊन, काहीच नाही अचीव्ह केलं, असं वाटताना मला ते आनंद आठवता आले पाहिजेत. आणि हम्म. ती पुंजी माझ्याकडे असायला पाहिजे. हम्म. हम्म. कारण आपलं आयुष्य हे नॉन रिव्हर्सिबल आहे. मला 60व्या वर्षी वाटलं, की मी खूप प्लेजरमध्येच माझा वेळ खूप घालवला. ऑथेंटिक हॅपीनेस मिळवलेच नाहीयेत. फॉर एक्झाम्पल, मी कष्टपूर्वक एखादं नातं जपलंय हम्म. आणि जे मला आनंददायी नातं आहे, हम्म. तर मला ते 60व्या वर्षी आनंद देणार आहे. हम्म. पण आत्ता मी त्याच्यासाठी मेहनत जर काही घेऊन ठेवलेली नाहीये, तर प्लेजरमध्ये माझे खूप वेळ जाऊ शकतो. बरोबर आहे. पण आवश्यक आहे. कॅडबरी खाल्ली, मज्जा आली, हे पण तितकंच हम्म. गरजेचं आहे. हम्म. छोटी-छोटी खुशी ही पण तितकीच गरजेची आहेत. हो. आणि त्याचं एक मोठं गाठोडं तयार व्हायला पाहिजे असं वाटतं मला. म्हणजे प्लेजर. काही असतील ना, काही वेडेपणे असतील. हो. काही अशा गोष्टी असतील, की ज्याचा काही उपयोग नाहीये बरं का. त्याचा काही ऑथेंटिक हॅपीनेस वगैरे होणार नाहीये, हो. माहिती आहे. पण किमान काही त्रासदायक तर काही होणार नाहीये ना. म्हणजे हम्म. जसं मी सिगारेट ओढून बघितली, मला छान वाटतंय. 2 मिनिटाची खुशी लाँग टर्म त्रास तरी नाही देणारी असायला पाहिजे किमान. हम्म. हम्म. त्याची तरी काळजी आपल्याला घ्यायला हवी असं बरोबर. वाटतंय. आत्ता आपण प्लेजर, हं, एक्साइटमेंट, हं. सुख, समाधान अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोललो. तर
आनंद किंवा ऑथेंटिक हॅपीनेस हं, ज्यावेळेस म्हणतो आपण, तर ह्या वेगवेगळ्या ज्या संज्ञा आपण वापरतो, समाधान, सुख, हं, एक्साइटमेंट, हं, तर त्यात डिफरन्शिएट कसं करता येतं? कारण हं, मला आत्ता पण मगाशी आपण म्हटलो, की मी आनंदी आहे की नाही हे मला हं, कळत नाही. हं, तर काय इंडिकेटर्स आहेत या वेगवेगळ्या इमोशन्सचे? म्हणजे आनंदी असण्याचे काय इंडिकेटर आहे? हं, मला काय झालं म्हणजे मी स्वतःला आनंदी समजावं किंवा आनंदी आहे असं वाटेल? हं, तर असे काही इंडिकेटर्स असू शकतात. हं. जो माणूस आनंदाचा खराखुरा शोध घेत असतो ना आणि ऑथेंटिक आनंद हवा असतो ना, तो कायम ॲक्शनमध्ये असतो. ओके. तो कायम मोटिव्हेटेड असतो. तो स्वतः मोटिव्हेटेड असतो. त्याला गोल असतात काहीतरी समोर ठरवलेली हं, आणि त्याचं एक व्यवधान असतं हं, आणि ते करत राहण्यातला आनंद त्याला माहिती असतो. हं, हं. ज्या माणसांना आनंद नुसताच आयता हवा असतो, ती माणसं ते वेगवेगळ्या लोकांशी जोडतात. हं, हा माणूस माझ्या आयुष्यात नसता तर मी आनंदी झालो असतो. हं, फॉर एक्झाम्पल हं, किंवा ही घटना घडली ना, कसं आनंदी राहणार? हं, असे एक्सक्युजेस घेतले हं, जातात आणि मग हे पूर्ण ना लोकस ऑफ कंट्रोल कसं आहे बियॉन्ड माय कंट्रोल. मग मी काय म्हणायचं, की "अरे काय आनंदी मला राहायला एन नंबर ऑफ थिंग्ज आहेत." पण हे ना तो हं. पण पाऊसच पडला, चिख्खलच आहे हां, म्हणून मी आज दुःखी वगैरे. हां. नाही किंवा माझ्या घरातला एक माणूस वेड्यासारखाच वागतो. कसं आनंदात राहणार सांगा बरं? हं, तर हा मी आनंदी आहे का? याला प्लेन उत्तर हो, मी आनंदी आहे. असं देता यायला हिंमत लागते. हं, कारण तो पण जो आहे ना, तो मला पुढे दिसत असतो. पण त्याचं काय करावं हे मला कळत नसतं. हं, आणि त्याचं काय करावं कळलं नाही, की मला असं वाटतं मी आनंदी नाही. हं, 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 पण असा जर गोल पकडला आपण आणि त्या गोलावरचं एक टिंब म्हणजे ती व्यक्ती आहे, ज्याच्यामुळे माझा आनंद चॅलेंज होतो आहे. हं, तर गोलावरच्या बाकीच्या गोष्टींबद्दल काय आहे? हं. त्या पण मला बघता आल्याच पाहिजेत. तर मग टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ओन हॅपीनेस असं करणं जास्ती गरजेचं आहे, असं वाटतंय मला. हं, आणि हं, म्हणून त्याची रेसिपी जर म्हटलं आनंदाची काय असेल, तर मी माझी रेसिपी तयार करायला पाहिजे. हं. आणि ती माध्यमांवर अवलंबून नकोय. माध्यम म्हणजे काय? माणूस हे एक माध्यम झालं, घटना हे दुसरं माध्यम कोणतेही झालं. इतर आपण स्वतः आपण सोडून इतर सोडून इतर. कुठल्याही गोष्टींवरती. त्याला मी जेव्हा चिकटवतो हं, आनंदाचा टॅग, की ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझं मूल माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. ते हं, वेड्यासारखं वागलं, की माझा आनंद चॅलेंज झाला. हं, पण एक सत्य लक्षात घेणं गरजेचं आहे, की मी ऑल द टाईम आनंदी असूच शकत नाहीये. हं, म्हणजे नसायलाच पाहिजे रादर. कारण ते नॉर्मल नाहीच आहे. हं. आयुष्यामध्ये दुःख, स्ट्रेस, अँक्झायटी, फिअर या सगळ्या गोष्टी आल्या तरच आनंदाची किंमत आपल्याला कळते. ओके. मला थोडासा डिरेल करून मी एक प्रश्न विचारतो. पण हं, याचा अर्थ मग असं होतं का, की स्वकेंद्री म्हणजे आनंद? म्हणजे स्वतःमध्ये जर मी तो आनंद शोधायला लागलो, हां, हं, म्हणजे मी माझ्या आनंदाच्या हं, व्याख्या हं, किंवा त्याच्या नाड्या इतर लोकांच्या हातात दिल्या नाहीत, आणि मी स्वतःतच तो शोधत राहिलो, हं. तर मी स्वकेंद्री नाही होणार का? हां. मग ते स्वकेंद्री होणं म्हणजे हं. आनंदी असणं का? असं एक वाटलं मला. खूपच भारी प्रश्न आहे. त्याला मला असं वाटतं, की नात्यांमध्ये हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, की हं, माझा आनंद प्रायोरिटीवर असणं इट डझंट मीन की दुसऱ्याच्या आनंदाला मी निग्लेक्ट करतोय. हं, मला असं हवं आहे, की मी माझ्या आनंदाची जबाबदारी घेतोय. हं, माझा आनंद प्रायोरिटीवर ठेवतोय. हं, तर जसं सेल्फ केअर हे काय म्हणूयात आपण त्याला लक्झरी नाहीये. सेल्फ केअर ही गरज आहे. हं, तसंच माझ्या आनंदाचा विचार करणं ही लक्झरी नाहीये. हं, माझ्या आनंदाचा विचार करणं ही गरज आहे. फॉलोड बाय दुसऱ्यांचे आनंद पण लक्षात घेणं. हं, हं, आणि जेव्हा मी माझा आनंद आणि तो खरंच मला त्यात मिळतोय की नाही याच्याबद्दल क्लिअर असीन, हं. तर नात्यांमध्ये असं होतं, की मला वेगळ्या गोष्टीत आनंद वाटतोय, समोरच्याला वेगळ्या गोष्टीत आनंद वाटतोय. कसं काय एकमत होणार? बरोबर आहे. मग मी त्याला म्हणते, की "जा, मला यात आनंद वाटतोय, मी हे करणार, मला तुझं काही माहिती नाही." हं, मग तो सेल्फिशकडे जाईल. मग हं, त्याला हं, स्वार्थ आणि काय म्हणतात इंडिव्हिज्युअलिस्टिक जगणं हं, असं ज्याला आपण म्हणतो, ते होऊ शकेल. पण माझ्या आनंदाची चर्चा होऊ शकते का त्या हं. व्यक्तीबरोबर? बरोबर आहे. त्याचा आनंद काय आहे हे मी ऐकून घ्यायचा प्रयत्न करू शकतो का? हं. आणि कधी तुझं कधी माझं किंवा त्यातला मिडल पॉइंट हे खूप आयडियल बोलतेय हां हो. मी. असं होण्यासाठी जी स्थिरता आणि जी क्लॅरिटी लागते ना, की मला आनंद कशात आहे?
हम्म. हे मला 100% माहिती असायला पाहिजे. म्हणून मला वाटतं, की आनंदाचा शोधपेक्षा सुद्धा ना, मला आनंद कशात आहे ह्याचा शोध हे म्हणणं जास्ती हो. बरोबर राहील, हम्म, हम्म, की हम्म, माझा आनंद मी शोधता येणं, दुसऱ्याच्या आनंदाचाही विचार करता येणं, त्याची हम्म, दखल घेता येणं, हे नात्यांसाठी महत्वाचं आहे. म्हणजे मला समजा पैसे खर्च करण्यात आनंद आहे. माझ्या नवऱ्याला पैसे वाचवण्यात आनंद आहे. तरी सुद्धा आम्ही एकत्र आनंदी असू शकतो का? तर हो, असू शकतो. हम्म, का? तर त्या आनंदाचं भान मलाही आहे. मला त्याच्याही आनंदाचं भान आहे. दोघांना एकमेकांच्या आनंदाचं भान आहे आणि म्हणून काहीतरी मध्य काढला जातोय हम्म, आणि म्हणून दोघंही आनंदी राहू शकतोय. हम्म, विन विन हम्म. सिच्युएशन करू शकतो आपण आनंदामध्ये. बरोबर. असं. आता आपण नातेसंबंधांबद्दल पण बोललो. जसा आनंद मी स्वतः काय शोधत असतो माझ्या आयुष्यात, तसं आय थिंक मला वाटतं जितक्या जास्त वेळा आपण स्वतःसाठी आनंद शोधतो, तितकं आपल्या जवळच्या लोकांना आनंद देणं हे हं. जास्त परमकर्तव्य समजलं जातं आणि त्यांना तो आधी देण्याचा पण प्रयत्न करतो, की हो. माझ्या घरचे खुश आहेत का? माझे मित्र आनंदी आहेत का? म्हणजे स्वतःचा विचार नंतर येतो, पण हं, आनंद देणं हं. इज अ थिंग. हो. हां, तर रिलेशनशिप आणि त्यातला आनंद आणि इतरांसाठी प्लेजरेबल गोष्टी हं, करणं, हं, त्यांच्यासाठी फेव्हरेबल गोष्टी करणं हं, आणि त्यात आनंद शोधणं हं. याच्याकडे कसं बघता तुम्ही? मला खूपदा असं वाटतं, की तो एक प्रकारचा आनंद आहे. हं, पण तोच सर्व प्रकारचा आनंद माझ्यासाठी जर मी मानला, की हं, मला या व्यक्तीला आयुष्यभर खुश ठेवायचं आहे, हं, तर मग मी माझे आनंद कधी शोधणार? हं, कसे शोधणार? त्यामुळे वन ऑफ द थिंग अशी असू शकते, की मला या माणसाला आनंदी ठेवायचं आहे, त्याच्या आनंदाची काळजी घ्यायची आहे. व्हाय नॉट? हं, ऑल्वेज. पण म्हणून स्वतः त्याक-त्याक खेळत बसावं असं नाहीये. हं. हा एक भाग. कारण ना हे खूप आई मेंटॅलिटीमधनं येतं, की अगदी. आयांचं असं असतं, की नाही मला आत्ता दुपारची पोळी असली तरी चालेल, हं, पण सगळ्यांना गरम करून खायला घाल. म्हणजे हं. ह्यात काही आनंद असण्याची गोष्ट नाही, पण ते 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 जे आहे, की नाही मी आधी बाकीच्यांचं बघणार आणि हो, मग वेळ उरला तर स्वतःला देणार हो, आणि मग माझ्या गोष्टी सांभाळणार. हो. तर आयांसाठी मला वाटतं हे समजून घेण्याची खूप गरज आहे, की अगदी. तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी सोडून सुद्धा तुम्ही काहीतरी आहात आणि तेही शोधलं पाहिजे. एक्झॅक्टली आणि एंड प्रॉडक्टवर इकडे ना जास्ती भर असतो. फॉर हं, एक्झाम्पल माझ्याकडे एक बाई येत होत्या आणि त्या लहानपणी कथ्थक शिकायच्या हं, आणि आता त्या 45 वर्षाच्या आहेत आणि त्या म्हणतायत की मला कथ्थक शिकायचंय परत. पण ना हे मुलांचे डबे, हे सगळं घरातली कामं हे करून मला कथ्थकला जायला काही वेळ मिळत नाहीये. तर मग आणि मग मी काय विचार केला, की जाऊ दे नाहीतरी काय आता या वयात मी काय स्टेज शो करणार आहे का? हं, जाऊ देत. स्टेज शोज करणं हा त्याच्यातला भाग नाहीच आहे ना खरं तर. हं. मला आनंद मिळतोय म्हणून मी कथकला जाऊच शकते आणि हं, त्यासाठी वेळ काढूच शकते. हं, हं, सो आनंद ही जर प्रायोरिटी ठेवली, ती प्रायोरिटी असायला पाहिजे रादर, तर मग मी वेळ काढू शकते. हं. पण तो काढला का जात नाही? कारण तो माझ्या आनंदाचा इतका मोठा घटक आहे हे मलाच कन्व्हिन्स नसतं कधी-कधी. मीच कन्व्हिन्स नसते हो, त्याच्याबद्दल आणि मला तो वाया जाणारा वेळ वाटतो. मला गिल्ट येतो. हो. मी आनंदापर्यंत पोहोचायच्या मार्गात सगळ्या इमोशन्स येऊन जातात. हं, दुःख, अँक्झायटी, गिल्ट सगळ्या इमोशन येतात आणि मी हॅपीनेसपर्यंत अशी-अशी करतच राहते. हं. सो मग तो आनंद जो शोधतोय तो मिळतच नाही. नाहीच मिळत. कारण मला असं वाटतं, की लोकांना आनंदी ठेवणं यातच माझा आनंद आहे आणि त्यात चूक काही नाहीये बरं का. आपण इथे हं. चूक बरोबर म्हणून नाही बघत बरोबर आहोत. आहे. त्याच्या बरोबरीने मलाही बाकीचंही शोधता येणं आणि त्याच्यासाठी वेळ काढता येणं, हं, ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. हं, हं. आता आपण काहीतरी मिळाल्यानंतर आनंद हं, होणं हं, याच्याबद्दल बोलत होतो. तर का प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस नाही म्हणत, पण बऱ्याच वेळेस आनंद रिवॉर्ड सोबत जोडलेला असतो. म्हणजे हॅपीनेस मला हे काय तू बाबा 10वी मध्ये एवढे-एवढे टक्के मार्क पाडले तर घरचे सगळे आनंदी असतील, खुश असतील किंवा मी स्वतःही ठरवतो, की हे झालं तर मी आनंदी असेल. हं, तर रिवॉर्ड ड्रिव्हन कायम असतो का आनंद? हं. आणि सतत हवाच असतो का तो रिवॉर्ड? म्हणजे त्या रिवॉर्डसाठीच आपण खरं तर शोधत असतो का तो आनंद? हां. मुख्य माणसाचा स्वभाव काय आहे माहिती आहे का, की मला तोशिष नाही पडली पाहिजे. हं, मला छान वाटलं पाहिजे हं, आणि त्याच्यासाठी सगळा झगडा आहे. म्हणजे मुळातला बिलीफच हा आहे, की मी कायम आनंदी राहायला पाहिजे. हं, पण रॅशनल थिंकिंग जर केलं, तर
दरच वेळी मी आनंदीच राहायला पाहिजे असं काही नाही आहे. ते इरॅशनल थॉट आहे ॲक्च्युली, हो. की मी दरवेळी आनंदी राहायला पाहिजे असं. पण तो कुरवाळायचा प्रयत्न आपण जर केला, तर मग आपल्याला रिवॉर्ड्स दिसायला लागतात हम्म. किंवा मग ते मिळवायसाठी आटापिटा करायला लागतो. बाकी काय आपण त्याच्यासाठी प्राईज भरतोय, ह्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होऊ शकतं त्या सगळ्यातून. हम्म. पण माझं म्हणणं असं आहे, की ह्याला लागून येणाऱ्या गोष्टींना कमी लेखायचं पण कारण नाहीये, हम्म. की रिवॉर्ड मिळतंय म्हणून केलं. पण कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट जेव्हा माणसाची होते, म्हणजे मुलं असतात तोपर्यंत ठीक आहे, की रिवॉर्डसाठी आपण हो. एखादी गोष्ट हो. करतो. मटेरियलिस्टिक पेक्षा वेगळे पण आनंद असू शकतात. हम्म. रिवॉर्डला न जोडणारे पण आनंद असू शकतात हो. आणि ते वरच्या लेवलचे आनंद असू शकतात. हम्म. फॉर एक्झाम्पल, कम्फर्ट झोन समजा मी सोडायचं ठरवलं, मी वेगळं काहीतरी करायचं ठरवलंय. नाहीच जमलं मला यावर्षी. ट्राय मात्र करतं. पुढच्या वर्षी नाही जमलं, त्याच्या पुढच्या वर्षी नाही जमलं. ज्यावेळी जमेल मला ते, तेव्हा हम्म. मला होणारा जो आनंद आहे, हम्म. तो मला बघता आला पाहिजे. हो. मी ना मधले पॉइंट्स बघत जातो. हम्म. 1 वर्ष झालं मी ट्राय करतोय, नाहीच जमत आहे. हे सगळं शिकत मी जेव्हा जातो, तेव्हा मग मला ते रिवॉर्ड घेण्याचा अधिकार पण आहे. हम्म. पण दरवेळी मला असं काही बाहेरनं रिवॉर्ड मिळालं पाहिजे असं अजिबातच नाही. नाही. हम्म. हम्म. सो रिवॉर्डशी जोडणं कुठल्या तरी वयात बंद व्हायला हवं आणि ती एक ॲब्स्ट्रॅक्ट पण गोष्ट आहे. ती न उलगडणारी, न सांगता येणारी पण गोष्ट आहे. हम्म. म्हणजे आपण असं म्हणतो ना, "काय भारी वाटलं, मला सांगताच येत नाही आत्ता मला किती छान वाटलं ते." हो. ते पण रिवॉर्डच आहे ॲक्च्युअली. हम्म. हम्म. आनंद वाटणं म्हणजे नक्की काय आहे, हं, हे थोडं कारण ना माझ्या आजूबाजूलाही काही असे मित्र आहेत किंवा काही वेळेस मीही तो व्यक्ती होतो की ना भीती वाटते आनंदाची. हं. म्हणजे कारण ना आपण शिकलेलो आहोत की ते इट इज नॉट गोइंग टू बी अ कॉन्स्टंट हं, स्टेट. तर हं. त्याच्यामुळे आत्ता मी आनंदी आहे, तर काही वेळानंतर मी दुःखी होणार आहे. त्याच्यामुळे ते आत्ता खरं तर मी आनंदीच आहे. त्याच्यानंतरच्या येणाऱ्या दुःखाची मला भीती वाटतेय, म्हणून मी आत्ताचा आनंद एक्सप्रेस करू शकत नाहीये, हो, एक्सपिरियन्स करू शकत नाही. हो. आणि मी ठरवलंय की मला आनंद झाला की मला एवढंच करायचंय. त्याच्यानंतर मी स्वतःला पुशही करत नाही. हं, हं, खरं तर मला खूप आनंद झालेला आहे. मला मी हं, आणखीन 4 गोष्टी करू शकीन, हं, पण मी स्वतःला थांबवतोय तिकडे आणि मी नाही हं, करत आहे. कारण हं. मला त्याची भीतीच वाटतेय, तो हो. आनंद साजरा करण्याची. हं, तर एकतर असं सेलिब्रेटरी काय असतं हं, आनंदामध्ये, की हं, काहीतरी सेलिब्रेट करणं, हं. काहीतरी ओव्हरवेल्म होऊन हो. एक्झॅजरेशन कडे हं, जाणार काहीतरी असणं हं. आणि त्याची भीती का असावी? हो. मला वाटतं, की जेव्हा आपल्याला पूर्ण माहिती असतं एखादी गोष्ट, जसं आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल पूर्ण माहिती आहे, हं. की फक्त आनंद तिथे नाहीये. हं. तिथे बाकी सगळ्या इमोशन्स पण आहेत. ही माहिती मला माझ्यात भीती निर्माण करते, की ही स्टेट आता कायम राहणार नाहीये. हं. काहीतरी एक लो पॉइंट पण येणार आहे. तर रादर दॅन त्याचा आपण विचार असा करून घाबरण्याच्या पेक्षा, आपण सगळ्याच इमोशनचा ॲक्सेप्टन्स आणायचा प्रयत्न जर केला, हं. तयारी ठेवली, म्हणजे एक असं उदाहरण घेऊ, की हं. पाऊस पडणार आहे माहिती आहे मला. हो. मी छत्री न घेताच बाहेर पडणार आणि मग म्हणणार, की पाऊस पडूच नये, पाऊस पडूच नये आणि हो. भीती बाळगणार, की बाहेर पाऊस तर नाही ना पडत आहे. हो. सो सिमिलरली मला माहिती आहे, की हा आनंद फेज असू शकते, ती संपते. दुसऱ्या इमोशन येणार आहेत माझ्या आयुष्यामध्ये. हं. मला त्या मग मी छत्री घ्यायला पाहिजे ना, त्याची तयारी करायला पाहिजे. हं. पण मी असं म्हणतो फारच भोळेपणाने, की येऊच नयेत दुसऱ्या कुठल्या इमोशन. हं. हं. म्हणजे पाऊस पडेल म्हणून मी छत्री सोबत ठेवण्याऐवजी आत्ताच उन्हात छत्री घेऊन फिरायला लागलो, तर कदाचित ते ऊन जे अंगावर पडणार आहे ते पण ते पडणार पण नाहीये. पडणार नाहीये आणि दुसरी गोष्ट, की मला त्या मोमेंटचा आनंद घ्यायचा विसर कधी पडतो, हं. की जेव्हा मी पुढचाच विचार करत राहतो किंवा मागे असं झालं होतं बरं का, हं. मग आता पण असं झालं तर, हं. ते वाक्य मी अर्धवट सोडलं ना, की मला भीती वाटायला लागते. म्हणजे खरं तर इकडे भीती ही आनंदाची नसून त्याच्यानंतर येणाऱ्या दुःखाचीच जास्त आहे किंवा त्याच्यानंतर येणाऱ्या व्हल्नरेबिलिटीची जास्त आहे, की याच्यानंतर हे होईल हो, आणि मी त्याच्यासाठी तयारी केली. मी हो, खरं तर आनंदासाठी तयार अशी नाही, हो. पण मी ते एक्सपिरियन्स करू देत नाहीये कारण मी दुसऱ्या इमोशनला घाबरतो. घाबरतोय किंवा अजून एक त्याला एक छटा आहे बरं का, की मी आनंदी आहे हे लोकं बघतायत हं. आणि लोकांची जेलसी मला समजतीये हं. आणि ती जेलसीची मला भीती वाटतीये. हं. आणि म्हणून मी तो आनंद साजराच करत नाहीये. ओके. हं, हं, हं.
असेही लोक असतात की जे कधीही स्टेटस ठेवत नाहीत आनंदाचे. हो. असेही लोक असतात की जो आनंदाचं काही घडलं तर पटकन ती बातमी शेअर करत नाहीत. हम्म. कशाची भीती असते त्यांना? हम्म. लोक काय म्हणतील, हो. लोकांची जेलसी. पण ती जर आपण थांबवू शकत नाही आहोत तर आपल्याला ती ऍक्सेप्ट करायला पाहिजे. हम्म. आनंद वाटायची भीती वाटून उपयोग नाहीये. हम्म. आणि याच्या मला उलटही सांगायला आवडेल की एवढंसं काहीतरी झालं की एवढे मोठे स्टेटस ठेवायचे किंवा तो आनंद जरा जास्तीच सेलिब्रेट करायचा हो. आणि त्यातनं इन्सिक्युरिटीज पण येतात की आता आपण एवढं सगळं डोलारा उभारून ठेवलाय, आता हम्म. आपल्या त्याचं बाबतीत वेगळं लोक प्रेशर तयार होतं. हा हम्म. आणि आपण आनंदी असतो हे लोकांना माहिती असण्याची एवढी गरज का वाटावी? हम्म. मी आनंदी आहे, मला माहिती आहे, दॅट इज ओके. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हो आनंदी असणं आणि आनंदी दिसणं हो यात फरक आहे. म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी आहात का? किंवा तुम्ही आनंदी आहात असे इतर लोकांना भासवता? हो हो बापरे! आणि इतर लोकांना भासवायची गरज का वाटतीये हा अजून एक म्हणजे हम्म. जे जे कोणी असं भासवायचा प्रयत्न करतायत ना त्यांनी नक्की विचार करावा की मी खरंच जगतोय का आनंदाने. हम्म. मला फार मोठा धक्का बसेल 50व्या किंवा 60व्या वर्षी जर मला कळलं की मी फक्त दाखवण्यातच माझा वेळ घालवलाय, मी खरं तर आतून पोकळ आहे सगळं. म्हणजे आनंद हा फिलॉसॉफी आणि सायकोलॉजी अशा दोन्हीकडचा विषय आहे आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासला गेलेला आहे. म्हणजे हो. त्यातली छान गोष्ट अशी आहे की संतपद हे आनंदाचं प्रतीक असू शकेल का, हम्म. असा एक प्रश्न. हम्म. संतपद म्हणजे काय, तर स्थिर राहता येणं, हम्म. स्थिर प्रवृत्ती हे आनंदी असण्याचं लक्षण आहे का? आणि खळखळून हसणं, भरभरून आनंद घेणं आयुष्याचा, हम्म. ह्याच्याबद्दल काय? तर हे दोन खूप वेगळी टोकं आहेत पण हम्म. दोन्हीचं नाव आनंदच आहे. हम्म. हो, म्हणजे अगदीच संयत शांत आहे आणि अगदीच हा माझ्यासारखा बॉम्ब ब्लास्ट झाल्यासारखे हा हसणारी लोक हा आहेत. आणि हम्म. त्यात चूक बरोबर करता येणारच नाही आपल्याला. हम्म. कारण प्रत्येकाची स्टाईल आहे आनंद व्यक्त करण्याची. बाळगायची, कॅरी करण्याची. हम्म. मी माझा वा. आनंद कसा कॅरी करावा हे मी ठरवणार ना. हम्म. म्हणजे मी कदाचित हे काय इतके वृक्ष राहतात, तोंड इस्त्री केलेली असतात, पण तो माणूस आनंदी असू शकतो. कोणी हो. सांगितलं तुम्हाला की त्यांनी असं कायम असं करत राहावं हो. किंवा कायम करत राहणारा माणूस दुःखी असू शकतो. हो. सो इट्स ऑल अबाउट द एक्सप्रेशन. हम्म. आणि हम्म. तुमचा आनंद कॅरी कसा करायचा ह्याचं पण तुमचं एक काहीतरी चिंतन झालेलं असायला पाहिजे. चिंतन हा मोठा शब्द आहे हम्म. पण खरंच मला चिंतनच म्हणायचंय की तुम्हाला हे ठरवता आलं पाहिजे की मी कॅरी कसं करणार आहे माझा आनंद हम्म. आणि हम्म. वाटणार आहे कसा मी स्वतःला. आणि ह्याच्यासाठी ना आतल्या खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. मला स्वतःबद्दल छान वाटणं हम्म. हा आनंदासाठीचा पहिला क्रायटेरिया आपण म्हणू शकतो. किंवा मला स्वतःचा सेल्फ इस्टीम कसा आहे, मला स्वतःबद्दल काय वाटतं आहे, मी माझ्याबरोबर कम्फर्टेबल आहे की नाही, हम्म. मी कॅरी कसं करतोय मला स्वतःला, हम्म. हे सगळं ना आनंदाला जोडून येणाऱ्या गोष्टी आहेत. हम्म. इनसाइड वर्क आहे ते सगळं, इंजिनिअरिंग आहे ते. बरोबर. आणि ते छान जमलं की मला छान वाटायला लागतं, मग त्याच्याशी जोडलेले आनंद मला मिळायला लागतात. इथपासून ती सुरुवात आहे असं. आणि मग बाहेर येतो तो नात्यांच्या स्वरूपात किंवा काही मीडियम्सच्या स्वरूपात येतो हम्म. हम्म. असं म्हणू शकतो आपण. तुम्ही कॉर्पोरेट्समध्ये पण काम करता हम्म, आणि कॉर्पोरेट्स मधल्या लोकांसोबत ट्रेनिंग्स हम्म, घेता. तर मला त्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की आता बऱ्याचदा ना टॉक्झिक पॉझिटिव्हिटी हम्म. या अर्थाने काही शब्द वापरले जातात हो आणि म्हणजे सगळेजण बंबार्डिंग करतायत. सगळेजण तुम्हाला कसे तुम्ही दुःखी आहात हे भासवतात आणि तुमचं काहीच बरं चाललेलं नाहीये आणि तुम्ही हे केलं तर तुम्ही आनंद व्हाल आणि ते करण्यासाठी काय करायचं तर तुम्ही आनंदी व्हा, आनंदी व्हा, आनंदी व्हा आणि हे करा आणि मग कसं छान आहे सगळं. हम्म. हा एक वेगळाच म्हणजे दुसरं टोक शोधण्याचा प्रयत्न करतात लोक. तर टॉक्झिक पॉझिटिव्हिटी हो. बद्दल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की कुठलीच एकतर गोष्ट पॉझिटिव्हिटी टॉक्झिक असते का हा इथपासून? हा कारण जर ती खरंच इतकी चांगली स्टेट ऑफ माइंड आहे, जर तुम्हाला खरंच तितकं छान वाटणार आहे, हम्म, आनंद देणार आहे, तर ते हम्म. टॉक्झिक का आहे? पहिलं मी मागच्या प्रश्नाचं उत्तर देते की रेडीमेड हवंय हा प्रॉब्लेम आहे. हम्म. मी हॅप्पी व्हायला मला कष्ट घ्यायला पाहिजेत हे कन्व्हिन्स असायला पाहिजे, त्यासाठी आपण कन्व्हिन्स असायला पाहिजे. हम्म.
मला कोणीतरी दुसरं हॅपी बनवून देईल. रेडीमेड हवाय मला हॅपीनेस. हम्म. हे मिथ आहे. हे खरं नाहीये. तुम्हाला हॅपी व्हायचंय? व्हा. इतकं सोपं उत्तर आहे त्याचं. तुमचं तुम्हीच व्हायला हवंय ते. हम्म. आणि ह्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, म्हणजे आता मला काउन्सिलिंगच्या वेळी पण हे खूप जाणवतं. माझं मूल वेड्यासारखं वागतंय, याला दुरुस्त करून द्या. दुरुस्तीला वस्तू टाकायला यावं, तसं ते मूल घेऊन रेडीमेड आम्ही पैसे देतो तुम्हाला सेशनचे, तुम्ही हे एवढं दुरुस्त करून द्या. त्यासाठी पेरेंट म्हणून मी पण एफर्ट्स घ्यायला हवेत, मूल म्हणून त्यांनीही एफर्ट्स घ्यायला हवेत आणि मी फॅसिलिटेट करणारे गोष्टी. हम्म. तसंच हॅपीनेस फॅसिलिटेट कोण कोण करू शकतं? अशी माणसं पण आहेत ना. हम्म. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. हम्म. आपला हॅपीनेस हा फॅसिलिटेट करून घेणं गोष्ट वेगळी आणि रेडीमेड मागणं ही गोष्ट वेगळी. हम्म. हम्म. त्यामुळे मला वाटतं की टॉक्सिक पॉझिटिव्हिटी कधी निर्माण होते, जेव्हा ती वरच्या लेव्हलला आपण अपेक्षित करतो, दाखवायपुरती हम्म. हम्म. वापरायला बघतो आणि मला फक्त दाखवणं तुम्ही चकाचक करून द्या माझं. मग आतून मी नसलो तरी चालेल. हे कॉम्प्रोमाइज आहे, तेव्हा तिथे टॉक्सिक पॉझिटिव्हिटी आहे असं म्हणू हो, इंटरेस्टिंग. आपण. आतपासून काम करायची तयारी असेल की मला खरंच हॅपी व्हायचंय, तर कष्ट आहेत. त्याला हम्म. शॉर्टकट नाही आहेत हम्म. आणि त्याच्यासाठी मला एफर्ट्स घ्यायला पाहिजे. हम्म. आपण आता ऑलमोस्ट शेवटाकडे येतो, तर मला हे विचारायचं की कसा शोधायचा आनंद? म्हणजे काय केलं की माणूस आनंदी? एकतर आता तुम्ही म्हटलात तसं आपण या या पूर्ण चर्चेमध्ये हेच बोलतोय की तुमचा तुम्हाला शोधायचा आहे. हो. की प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल तो त्या त्या व्यक्तीपुरताच त्याचा सापेक्ष तो मुद्दा असू शकेल. पण कसा शोधायचा? म्हणजे त्याला काहीतरी एक मार्ग तर असेल ना, की हे हो. केलं की हे इथे शोध, तिथे शोध किंवा इथे डेफिनेटली नको जाऊ. असे काहीतरी रस्ते असतील ना त्याचे. हो. तर कसं आनंदी कसं बनावं? तर असा आता वेगळाच स्पिरिच्युअल पॉडकास्ट मी होणार तेच आहे मी का? आता असंच बसणार होते की मा अनया देवी असंच म्हणणार होते मी. तर त्याला डेफिनेटली म्हणजे मार्ग असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की अ, तुमच्या व्हॅल्यूज काय व्हॅल्यूनी तुम्ही हं, जगता हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हं, मग व्हॅल्यूशी रिलेटेड जे आनंद आहेत ते तुम्हाला घेता येऊ शकतात. हं, गोल ओरिएंटेड जगणं असायला पाहिजे. मला मोटिवेशन पाहिजे, मी पुढे काय करणार आहे, मला माहिती असायला पाहिजे. हं, मग मला रस्ता ठरवता येईल, मग त्यातली प्लेजर्स ठरवता येतील. प्लेजर नसतील तरी स्वतःला ओढून पुढे नेता येईल आणि मग फायनल गोल अचीव्ह झाल्यानंतरचा आनंद मला मिळू शकेल. हं, म्हणजे प्लॅनिंग गरजेचं आहे आयुष्याचं. हं, मी आज आनंदात आहे, हे तर गरजेचं आहेच आहे. म्हणजे ह्याला कमी लेखायचंच नाहीये. पण माझा उद्याचा आनंद, त्याची चिंता न बाळगता मी प्लॅन केलाय का? हं, त्याच्यासाठी माझे गोल सेट आहेत का? माइंडफुल आहे का मी? हं, आत्ताच्या क्षणातला आनंद मला घेता येतोय का? हं. हा पण खूप महत्वाचं आहे. हे सगळे मी ना कुछ तेज कदम राहे हो, अशा हो. ह्यानी सांगतेय. त्याच्या खूप स्लो प्रोसेस पण हो, आहेत हो, हो, आणि हो. त्या मेडिटेशन किंवा क्लॅरिटी आणणं स्वतःला या सगळ्यातून जातात. हं, त्यामुळे हॅपीनेस हा दिसतो तितका गोजिरवाणा आणि दिसतो तितका उथळ शब्द नाहीये. तो खूप उथळपणे वापरला गेला तरी त्याची हं, डेप्थ खूप आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं म्हणजे व्हॅल्यूज माहिती असणं, गोल ओरिएंटेशन सुटू न देणं, आयुष्याचा गंभीरपणे विचार केला तर तो आनंदाने आयुष्य जगू शकतो असं मला आत्ता हं, हं, एकदम हं. वाटलं की आयुष्याचा हॅपीनेसचा गंभीरपणे विचार करणं आणि मग लाईफ एन्जॉय करणं असं ते एकदा गंभीरपणे करून घेऊयात विचार हो. आणि मग एन्जॉय करूयात अशा टाईपनी तो रस्ता जाऊ शकेल असं वाटलं. हं, दुसरं असं मला वाटलं की सुखी माणसाचा सदरा आपण ज्याला म्हणतो, तर तो माझ्या घरात आहे. त्यामुळे माझ्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टी मला पॉइंट आउट करता येतायत का? हं. म्हणजे तो एक प्रयोग माहिती असेल कदाचित तुला, की कोऱ्या कागदावर डॉट काढला, तर पहिल्यांदा तो डॉटच दिसतो. हो. तसं मला अनहॅपी करणाऱ्याच डॉट मला दिसत राहतायत आणि कोरा कागद बाकीचा आहे तो मला दिसत नाहीये. हं, ते बघता येणं, तसं स्वतःचं परसेप्शन तयार करणं आणि
मी आत्ता जे मॉडेल घेतलेलं आहे ना, ते खूप इंटरेस्टिंग आहे. PERMAH, परमा एच नावाचं मॉडेल आहे, ओके. की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इमोशनची फ्रिक्वेन्सी वाढवा, ओके. की तुम्ही हॅपीनेसकडे जाल. हम्म. आणि पॉझिटिव्ह सायकोलॉजीचं एक खूप फॅन्टॅस्टिक तत्व असं आहे, की फोकसिंग ऑन पॉझिटिव्ह रादर दॅन फोकसिंग ऑन नेगेटिव्ह. निगेटिव्ह. ते निगेटिव्ह ऑटोमॅटिकली बाजूला जाईल जर तुम्ही फोकस पॉझिटिव्हवर केला तर. सो पॉझिटिव्ह इमोशन्स कुठल्या कुठल्या आहेत? तर ग्रॅटिट्यूड आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे मला कृतज्ञ वाटणं आणि कृतज्ञता असणं. मला आत्तापर्यंत मिळत आलेल्या गोष्टींबद्दल मला कृतज्ञ वाटलं तर मला समाधानी वाटतं, मला आनंदी वाटतं. मी तुलना दुसऱ्यांशी करत बसलो म्हणजे छोटी रेष मोठी रेष हा खूप मोठ्या महत्वाची गोष्ट येते हॅपीनेसच्या मध्ये. आणि ती रेष मी कुठे आखतोय, कशी आखतोय आणि का आखायची, असा पण एक आहे की माझं आयुष्य स्वतंत्ररित्या मी बघू शकतोय का. मी कम्पेअर करायला गेलो की मग मला हॅपीनेस चॅलेंज होतो माझा, की त्याचं आयुष्य आणि माझं आयुष्य असं. त्यामुळे तो एक भाग झाला. पी पॉझिटिव्ह इमोशन्सवर फोकस. ई म्हणजे एंगेजमेंट. मी जे काही करतोय ते मी खूप मनापासून केलं. त्याला एक फ्लो असं पण नाव आहे बरं का, माइंडफुलनेस असं पण नाव आहे. आणि तर आपण फ्लरिशिंग सेल्फकडे जातो आणि जो मला अतिशय आनंद देणारी गोष्ट आहे. माझ्या ॲबिलिटीज वापरल्या जातात, मी फ्लरिश होतो या अर्थाने. आणि मग एंगेजमेंट, मी जितका एंगेज असेन माझ्या आयुष्यात गोष्टी करण्यामध्ये तितका मला आनंद मिळणार आहे. रिलेशनशिप आर, PER. माझ्या रिलेशनशिप जितक्या स्मूथ जातील, मी त्याच्यावर जितके कष्ट घेईन तितकं मी आनंदाकडे जाऊ शकतो. M म्हणजे मीनिंग. हा खूप मोठा भाग आहे आनंदाचा, की मला मीनिंग सापडलाय का, मी का जगतो आहे. थोडा फिलॉसॉफिकल अँगल आहे एंगेजमेंट आणि मीनिंगला. आणि ए म्हणजे अकम्प्लिशमेंट्स. मला माझ्या अकम्प्लिशमेंट्स बघता आल्या पाहिजेत, मी आत्तापर्यंत काय काय मिळवलंय. मग त्या या पण असतील की मी हे नातं माझं छान करायचा प्रयत्न केलाय, ही माझी अकम्प्लिशमेंट आहे. आणि शेवटचा फॅक्टर H म्हणजे माझी हेल्थ. या सगळ्या गोष्टींचा जर मी काळजी घेतली तर मला असं वाटतं की आपण आनंदाप्रत आपली यात्रा सुरू केली आहे किंवा त्याच्यापर्यंत पोहोचणं सोपं जाऊ शकतं. आणि डिफायनिंग हॅपीनेस फॉर युअर सेल्फ. मला या सगळ्यामध्ये आपण बोलताना हे जे जाणवलं ना, की तुम्हाला करिअर संबंधीचा हॅपीनेस पाहिजे असेल तर तो करिअरमध्ये, म्हणजे ह्या सगळ्यातनं मला एक जे आता रिअलायझेशन होते की आनंद काय एक प्रकारचा नाहीये, किंवा आनंद आपण जे ब्लँकेट म्हणून की ती स्टेट म्हणून त्याच्याकडे जे बघतो ना, की हे झालं की आनंद होईल, तर तसं तसं नसून हे केल्याने या गोष्टीतला आनंद मला मिळेल, दुसरी गोष्ट केल्याने त्या दुसऱ्या गोष्टीतला आनंद. त्याच्यामुळे एक प्रकारचा आनंद नाहीये, सगळा वेगवेगळ्या प्रकारचा आनंद आहे आणि तो तुमच्यावरच आहे कसा घ्यायचा. अगदी. आणि दुसरं म्हणजे हा सगळा प्रवास मीच सुरू करायला पाहिजे, इनिशिएट करायला पाहिजे. आणि तो एका जागी जाऊन थांबत नाहीये तो प्रवास. म्हणजे मला मुंबईला पोहोचण्याचा आनंद मिळाला तर संपला का, माझं आयुष्यातलं ध्येय संपलं ना. मग तर मला आता सिंगापूरला समजा जायचंय किंवा मला अगदी वेगळ्या ठिकाणी कुठेतरी जायचंय, तिथले आनंद वेगवेगळ्या प्रतीचे आहेत. सो त्या सर्व प्रतींचे आनंद मला घेता येतात का, असा एक भाग आहे. आणि तर मग माझी क्वालिटी ऑफ लाईफ खूप बदलणार आहे. माझ्या आनंदाच्या दर्जावर ते अवलंबून आहे, माझं क्वालिटी ऑफ लाईफ. आणि मी वेगवेगळ्या दर्जाचे आनंद त्यात ऍड करत गेलं तर माझं क्वालिटी ऑफ लाईफ वरती जाणार आहे. त्यामुळे तो दर्जा इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे छोटा आनंद आहे म्हणून तो कमी दर्जाचा आहे असं नक्कीच नसणार आहे. वेगवेगळ्या दर्जाचे आनंद इन्क्लूड व्हायला पाहिजेत माझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे त्याच्या व्हरायटी. जसं मी काय म्हणेन, मी चायनीज खाऊन बघितलं, मी महाराष्ट्रीयन खाऊन पाहिलं, तसंच मी वेगवेगळ्या चवीचे आनंद घ्यायला हवेत आणि त्याच्यासाठी ओपन असायला हवं. चॅलेंजेस घेणं हा सुद्धा आनंदाकडे जाण्याचा मार्ग आहे. कारण त्यातनं मला शिकायला मिळणार आहे, ते जमल्याचा आनंद मला मिळणार आहे, किंवा न जमण्यातनं शिकायला मिळाल्याचा आनंद मिळणार आहे, व्हॉट एव्हर. हे खूप इंटरेस्टिंग आहे. मला हे इतकं गेमिफिकेशन वाटतंय ना आता हे बोलताना, की आपण त्या मारिओ सारख्या एका गेम मध्ये आहोत आणि आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन पॉइंट्स कलेक्ट करतोय आणि एक काहीतरी तुमच्याकडे ते मशरूम सारखं फळ मिळतं तुम्हाला हिरव्या रंगाचं, की तुमची उंची वाढते आणि तुमच्यात जास्त एफिशियन्सी येते आणि मिळणारे पॉइंट्स तुम्हाला जास्त मिळत जातात. तर हे लिटरली ते आहे, तुम्ही प्रत्येक ठिकाणी ते पॉइंट्स शोधण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्ही ज्यावेळेस एनलायटन्ड असाल, ते मशरूम खाल्लेलं आहे तुम्ही, म्हणजे नॉट खरं आलं
बघा आता मला मशरूम खाण्याचा खरा आनंद मिळतो हो, घरातला सुद्धा. तर ते तुम्हाला आणखीन जास्त वृद्धिंगत होतो तुमचा तो आनंद. तर हे खूप खूप इंटरेस्टिंग आहे, की बाहेर कुठेच शोधण्याची गरज नाही. ते तुमच्यात आहे आणि हो. अ, तो तुमच्या स्वभावाचा भाग बनू शकतो. तो तुमच्या वृत्तीचा भाग बनू शकतो. येस, थँक सो मच. तुम्ही आलात आणि थँक यू ओंकार. अ, एवढ्या आनंदी गप्पा आपण मारल्या. नाही मला ह्याचा आनंद झाला की खूप गृहीत धरलेली इमोशन हं. पण तरी ती तुला घ्यावीशी वाटली. कारण बाकीच्या इमोशन बद्दल कसं नक्की काय हो करायचं त्याचं अशी हो, एक हे हो, असते आणि आनंद गृहीत असतो की हो. त्याच्याबद्दल काय बोलणार. तो आणि दुसरं एक अगदी नक्की सांगायला आवडेल की हे जितकं वाटतं तितकं सोपं नाहीये. हं. म्हणजे जरी मी म्हटलं की आनंद हवाय, वा आनंदी इतकं हो. आहे, तर ते घ्यायचे कष्ट आपल्याला सोसायला लागतात. बरोबर आहे. हम्म. येस, थँक सो मच. तुम्हाला ही सीरीज आवडत असेल, तर प्लीज अमुक तमुकला सबस्क्राईब करा YouTubeवरती किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्म्सवर ऐकताय, तर प्लीज फॉलो करा. तुम्ही खूप प्रेम देताय अमुक तमुकच्या सगळ्याच पॉडकास्ट एपिसोड्सना. त्यामुळे खूप कृतकृत्य आहोत आम्ही सगळेच. आणि फार छान वाटतं. म्हणजे अ, अपेक्षाच केली नव्हती, इतका सुंदर रिस्पॉन्स आहे. त्याच्यामुळे नवीन-नवीन सतत काहीतरी करावसं वाटतंय आणि अशी आनंद मिळतोय हे करताना यातून, याचा आनंद आहे. तर धन्यवाद. लोभ असावा.